आपण मागच्या आठवड्यामध्ये राज्यसेवेची मुख्य परीक्षा मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य अध्ययनाची संदर्भसूची काय असावी याची चर्चा केली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असंही म्हणालो होतो की ऑप्शनल्सची म्हणजे वैकल्पिक विषयाची देखील संदर्भ यादी मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम अशा दोन्ही माध्यमातूनही तुम्हाला पुरवली जाईल, ती शेअर केली जाईल. त्यामुळे आत्ताचा हा जो आजचा व्हिडिओ आहे तर तो राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण या वैकल्पिक विषयासाठीची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी पुस्तकांची संदर्भ यादी आपण शेअर करत आहोत. आपण डायरेक्ट विषयाकडे जाऊयात. आता तुम्ही राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयाची तयारीला सुरुवात करत असताना आपल्या युनिक अकॅडमीनं तुम्हाला टायटल दिसताना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र असं दिसेल, कारण एकत्रित ही पुस्तकं किंवा हे विषय समाविष्ट केलेले आहेत. पण यातला जो पहिला भाग आहे या पुस्तकातला, एकत्रित प्रकाशित केलेल्या पुस्तकातला, तर त्यातला तुम्ही राजकीय सिद्धांत हा जो पहिला भाग आहे राज्यशास्त्रासाठी प्राथमिक वाचन साहित्य म्हणून बघितलंच पाहिजे. जे पॉलिटिकल थिअरी हे जे NCERTचं इंग्रजीमध्ये पुस्तक आहे त्याचा मराठीमध्ये अत्यंत सुगम मराठीमध्ये अनुवाद केला आहे. सो तुमच्या राज्यशास्त्राच्या तयारीची सुरुवात या NCERTच्या राजकीय सिद्धांत या विभागापासून व्हायला पाहिजे. दुसरं मग थेट आपण आता सिलेबस जो आहे राजकीय सिद्धांत, त्याच्यामध्ये संकल्पना आहेत, त्यामध्ये विचार आहेत, अशा अनेक घटकांचा समावेश होतो. तर त्यासाठी OP गौबा के सागर पब्लिकेशननं पब्लिश केलेलं पुस्तक आहे आणि हे अनुवादित पुस्तक आहे. तर या पुस्तकाचा राजकीय सिद्धांत हा फार मोठा विभाग राज्यशास्त्राच्या पेपर क्रमांक 1 आणि सेक्शन A मध्ये आहे. तर त्यासाठी हे पुस्तक तुम्ही वापरणं अपेक्षित आहे. त्यानंतर याच विभाग A मध्ये तुम्हाला पाश्चात्य विचारवंत आणि भारतीय विचारवंत असे आणखीन 2 विभाग म्हणूयात त्याला. तर त्या विभागासाठी आता पाश्चात्य राजकीय विचारवंतांसाठी भास्कर लक्ष्मण भोळे हे राज्यशास्त्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक होते आणि अत्यंत उत्तम रीतीनं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. सो पाश्चात्य राजकीय विचारवंत. त्यानंतर आणखीन एक पुस्तक मी इथं समाविष्ट केलेलं आहे, पाश्चात्य राजकीय विचारवंत संपादित पुस्तक आहे. विजयदेव, शरद गोसावी आणि संजू दापटे यांनी ते लिहिलेलं आहे. सो तुम्हाला दोन्ही पुस्तकं वाचण्याचा पर्याय किंवा जर वेळ कमी असेल तर 2 पैकी 1 पुस्तक तुम्ही वाचलं तरी काही हरकत नाही. हे मुद्दाम म्हणून मी पाश्चात्य विचारवंतांसाठी 2 रेफरन्सेस तुमच्यासमोर मांडलेली आहेत. त्यानंतर जो भारतीय राजकीय विचारवंताचा सेक्शन आहे तर त्यासाठी डेफिनेटली तुम्ही भास्कर लक्ष्मण भोळे सरांची पुस्तकं, म्हणजे एकच पुस्तक त्यावरती आहे, ते तुम्ही वाचायला पाहिजे. सो अशा रीतीनं हा जो पेपर 1 सेक्शन A आहे तर त्यासाठी राजकीय सिद्धांत NCERTचा अनुवादित पुस्तक, त्यानंतर गौबाचा अनुवाद, भास्कर लक्ष्मण भोळे यांचं पाश्चात्य विचारवंत, संजू दापटे आणि इतरांनी लिहिलेलं पुन्हा पाश्चात्य विचारवंत, त्या 2 पैकी 1 तुम्हाला वाचायचं आहे किंवा रेफर करायचं आहे आणि हे भारतीय राजकीय विचारवंतावर. आता जो पेपर 1चा सेक्शन B जो आहे म्हणजे विभाग B, ज्याच्यामध्ये म्हणजे टायटलच त्या विभागाचा आहे भारतीय शासन आणि राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, त्यासाठी आपण 2 रेफरन्सेसचा समावेश केलेला आहे. एक भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया खंड 1 युनिक पब्लिकेशननं पब्लिश केलेलं आहे. आम्ही 2 सहलेखकांनी ते पुस्तक लिहिले. अत्यंत सविस्तर म्हणजे घटनेचा तपशीलवार आढावा तर घेतलेला आहे, पण घटनेचा गेल्या म्हणजे 1950 पासून 2025 पर्यंत जो काही व्यवहार आहे तर त्या व्यवहारावरती देखील, कारण घटनात्मक प्रक्रिया त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे, हे एक पुस्तक. आणि दुसरं राजकीय प्रक्रिया हा भारतीय शासन आणि राजकारण या सेक्शन B मधला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून भारतातली राजकीय प्रक्रिया युनिक फाउंडेशननं पब्लिश केलेले पुस्तक आहे. डॉक्टर शैलेंद्र खरात हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. सो शैलेंद्र खरात. सो अशा रीतीनं ही 7 पुस्तकं पेपर 1 साठी महत्त्वाची ठरतात. त्यानंतर मग दुसरा पेपर राज्यशास्त्राचा सुरू होतो, त्याच्यामध्ये तौलनिक राजकारण आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधातल्या संकल्पना, सिद्धांत आहेत, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघटना आहेत आणि भारताचं परराष्ट्र धोरण आहे. त्यासाठी शासन आणि राजकारण तौलनिक अध्ययन भास्कर लक्ष्मण भोळे हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते, जे मी मगाशी सांगितलं. तर त्यात 4 टॉपिक्स तुलनात्मक राजकारणाचे कव्हर होतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध, त्यात संकल्पना आणि सिद्धांत शैलेंद्र देवळणकर यांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना लेखक मनोज जगताप, युनिक अकॅडमीनं म्हणजे नुकतंच ते प्रकाशित केलेले आहे, त्यामुळे अत्यंत अपडेटेड अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. त्यात सगळ्या प्रमुख संघटना, प्रादेशिक संघटना आणि त्याखेरीज आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश केलेला आहे. भारत आणि भारताचे शेजारी हे थोडंसं जुनं जरी पुस्तक असलं
तर इंडिया आणि नेबरहूड हा भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भातला एक महत्त्वाचा भाग असतो. त्यावरती मनीषा टिकेकर ज्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या त्यांचं पुस्तक, आणि ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला की राज्यशास्त्र हा विषय व्यापक सिलेबस आहे, त्याच्यामध्ये संकल्पना अनेक आहेत, विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे, विचारधारा वेगवेगळ्या आहेत. तर एका बाजूला आव्हान ते सिलेबस कव्हर करणं, तो सिलेबस समजून घेणं, आणि मग दुसऱ्या बाजूला जे महत्त्वाचं आव्हान ठरतं ते हे जे काय आकलन राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाचं आपण केले ते उत्तराच्या फॉर्ममध्ये लिहायचं कसं. ही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन युनिक अकॅडमीनं आम्ही 3 सहलेखकांना जे लिहिलेलं आहे 3 भागामध्ये नमुना उत्तरांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. याच्यातला भाग 1 राज्यशास्त्र पेपर क्रमांक 1 सेक्शन ए वरती जवळपास 375 प्रश्नांची उत्तर आहेत. त्यातली 50% प्रश्न हे UPSC मधले PYQs आहेत आणि उरलेले साधारणतः 50 ते 55% प्रश्न हे आपण अपेक्षित घेतलेले आहेत. हा जो दुसरा विभाग आहे भारतीय शासन आणि राजकारण, म्हणजे राज्यशास्त्र पेपर क्रमांक 1 मधला सेक्शन बी म्हणूयात किंवा सेक्शन ब म्हणूया, विभाग ब. तर इथं जवळपास 275 प्रश्नांची नमुना उत्तरं अत्यंत सविस्तर अशा प्रकारे ती उत्तरं लिहिली आहेत. आणि हा जो भाग 3 आहे राज्यशास्त्र पेपर क्रमांक 2 त्यातला सेक्शन ए जो आहे विभाग ए, तर तो सिलेबस कव्हर करणारा म्हणजे त्या सिलेबसवरती नमुना उत्तर आहे. जवळपास 300 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये दिलेली आहेत. आता ह्या 3ही नमुना उत्तरांच्या भागांचं वैशिष्ट्य हे आहे की वेगवेगळ्या लेखकांनी लेखिकांनी लिहिलेली मूळ पुस्तकं जी आहेत तर ती मूळ पुस्तकं वाचून ही उत्तरं तयार केलेली आहेत. दुसरं, वेगवेगळ्या प्रकारचे जे संशोधनपर लेख वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये येतात तर त्याचा आधार घेतलेला आहे. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या ते उत्तराच्या फॉर्ममध्ये दिलं असल्यामुळं तुम्हाला नेमकेपणानं उत्तर कसं लिहायचं याचा डेफिनेटली अंदाज, आणि त्यासाठी हे 3ही भाग राज्यशास्त्रावरील उत्तरांसाठी उत्तर लेखनासाठी नितांत महत्त्वाचे ठरतील. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीनं राजकीय सिद्धांत या NCERTच्या पुस्तकापासून जे अनुवादित आहे इथंपासून ते हे नमुना उत्तराचे जे 3 भाग आहेत त्याचा तुम्ही संदर्भ म्हणून घेऊ शकता. आणि शेवटी जसं सामान्य अध्ययनाच्या बाबतीमध्ये युनिक अकॅडमीने आपल्या नोट्स पब्लिश केले आहेत तर युनिक अकॅडमीच्या क्लास नोट्स राज्यशास्त्राच्या असतात, तो देखील तुम्ही संदर्भ म्हणून वापरू शकता. थँक्यू.